ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण एक मस्तपैकी गोष्ट ऐकूया. म्हणजे ती गोष्ट तशी नाही, ते माझ्या बाबतीत बी काही घडल्यात गोष्टी तशा. पण गोष्ट ऐकली म्हणजे तुम्ही जरा रंगता, म्हणजे पुढे ऐकायला बरं वाटेल. हं? तर भविष्य, आता समजा आमच्यासारखे महाराज आहेत कुणी, काही महत्त्वाच्या गोष्टीला भविष्य सांगताना फार काळजी करावी लागते, म्हणजे काळजी घ्यावी लागते सांगताना. हं? असे काही गंभीर विषय असतात की आपण जर फटकीने आम्ही सांगितलं तर समोरची पार्टी नाराज होते. हं? आणि ही जर कला आपल्याकडे नसेल तर म्हणजे आमच्याकडे नसेल, महाराज लोकांकडे अगर कुणी पाहणारे भविष्यकार वगैरे असे यांच्याकडे नसेल ना, तर जगणं मुश्किल होतं. हं? तर अजून एक छोटीशी गोष्ट ऐकूया आणि मग नंतर अनुभव सांगूया. तोपर्यंत गोष्ट ऐकूया चला. तर काय होतं की एक राजा होता. हं? मग राजाला काय लहर आली की एका दिवशी त्याच्या जे दरबारातला जी भविष्यकार होता त्याला बोलून घेतलं आणि माझं भविष्य पहा म्हणला. मग त्या भविष्यकाराने पाहिलं सगळं तळहात पंचांग वगैरे सगळ्या गोष्टी, कुंडली. हं? तर लगेच फटकीने तो बोलला, महाराज तुम्हाला मृत्यू योग आहे. तेवढ्यात राजा खवळला. खवळला म्हणजे काय? अनारे म्हणला तिथली तलवार छटायचं मुंडकं. माझा मृत्यू म्हणतो, मृत्यू योग म्हणतो, त्याला काय हुकुमशाह. शिपाई गेले, आणली तलोके करून टाकलं. झालं का? मारलं खरं ह्या भविष्यकाराला, पण त्या राजाच्या मनात उत्सुकता की खरंच का माझा मृत्यू योग असेल का, ते काय त्याला दम काढेना गेलं. ते तर मन आतून मन. म्हणून त्यानं दुसऱ्या एका भविष्यकाराला बोलून घेतलं आणि पहा म्हणला माझं काय पंचांग म्हणतंय, काय नाही, कुंडली काय म्हणते. त्यानं सांगितलं. तर महाराज म्हणले तुमचा मृत्यू योग हे जवळ आलेलं दाखवतं याच्यामध्ये. त्याला बी उडवलं, करून टाकलं. मग असे एक 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 ती सगळेजण तेच सांगायले ना की तुमचा मृत्यू योग आहे, तुमचा मृत्यू योग आहे. तो राजा जास्त घाबरायला आणि तिला भीतीनं मग ते भविष्य कुठे. मग ही वार्ता अशीच की राजा भविष्याचं मृत्यूयोग म्हटल्यानंतर तो उडवतो, कापून टाकतो त्या माणसाचं मुंडकं. गाजलं. पण एक भविष्यकार फार चतुर होता, म्हणजे त्याच्याकडे चातुर्य होते, वाक्चातुर्य. त्याच्यापर्यंत ही बातमी गेली. तो आला राज दरबारात, म्हणला महाराज मी तुमचं भविष्य सांगतो. म्हणलं ठीक आहे. मग हात वगैरे पाहिला पंचांग, आणि भविष्यकार खूप आनंदी असा चेहरा केला त्याने. मग ते म्हणले काय झालं? अहो म्हणले महाराज किती तुमचा योग चांगला आहे. तो राजा खुश. अनारे म्हणले 10 मोहरायला सोन्याच्या द्या. इस्त खुश म्हणल्या की मग सांगा ना, सांग काय म्हणले. असा दुर्मिळ योग असतो म्हणले, आणि कुणाला तरी भेटतो तसा, लवकर भेटत नाही, पण तुम्हाला लवकर भेटायला आहे. असं का? म्हणजे काय आहे नेमकं? अहो पुण्याचं काम आहे ते. अहो पण काय म्हणले, तुमचे जे पूर्वज आहेत, आजी आजोबा आई वडील, तुमची एवढी आतुरतेने वाट पाहिलेत म्हणले. तुम्हाला कदाचित स्वप्नात पण दिसत असतील. हो दिसतात ना, दिसतात, कधी मध्ये येतात माझ्या स्वप्नात. बरोबर आहे ना? हो. तर म्हणले तेवढी आतुरतेने वाट पाहतात की त्यांना वाटतं की आमचा हा राजकुमार कधी आम्हाला भेटाय येईल. खूप आतुरता लागली त्यांना. सतत तुमचा ध्यास लागलाय, सतत. तो राजा खुश. अजून मोहरा 10. असं का? हो. असं दाखवत आहे की तुमची लवकरच तुमच्या पूर्वजाची, तुमच्या आईवडिलांची भेट ही लवकरच आहे, योग आहे, तर तुमची भेट होईल म्हटलं.
मग काय, राजानं त्याचा सत्कार वगैरे मोहरा देऊन वा वा गेला निघून. हं? पुन्हा दरबारातली कुजबूज चालू झाली. म्हणजे काय, तर म्हणलं आता आपली राजा खुश कसा, की आता माझ्या आईवडिलाची आजूबाजूबाची भेट होणार, भेट होणार. वाजवा तोफा, ददडंग ददडंग वाजले चालू झालं. खुश मामला. हं? पण राजाच्या लक्षात बी आलं नाही की हे काय म्हणतंय, की ही स्वर्गात जावं लागेल का नाही, आणि स्वर्गात गेल्यानंतर म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी मृत्यू व्हावं लागेल. पण सांगण्याची जी कला होती कळली. तर हे सांगण्याची पद्धत असते. जरी तुमच्यावर मोठं संकट असेल, काही घटना दाखवत असेल, तरी ती सांगताना जरा हिशोबानं सांगितली तर ते समोरच्या माणसाला व्यवस्थित वाटते. पण पटकिनीची खरं सांगितलं की अंगलट येतं. तशाच गोष्टी माझ्या बाबतीत अंगलट आलेल्या सांगतो. तसं माझं काही मुंडकं वगैरे छाटलं नाही, पण मानसिक ताण खूप झाला, त्रास झाला. बरेच माझ्या माहिती 25-30 वर्षापूर्वीच आहे की मी नेटकोच अशा काही गोष्टी म्हणजे शिकवा उमेदवार होतो थोडक्यात. म्हणजे शिकवा म्हणजे थोडं थोडं समजत होतं, काही गोष्टी कळत होत्या. तर एक गावातलं एक प्रकरण होतं, म्हणजे मुलामुलीचं. तर त्या संदर्भात कळलं मला, उगाच काही बघायचं, कुणाचं उगाच बघायचं कळलं म्हणून मी त्यांच्या म्हणजे आईवडिलाला सांगितलं, घरी जाऊन सांगितलं की इतका मूर्खपणा केला मी त्यांच्या. जुनी गोष्ट ही. त्यांच्या घरी सांगितलं की बाबा जरा मुलीला जपा बरं का. त्यांनी ऐकून घेतलं, चहापाणी केलं, मला ऐकून घेतलं. का नाही जपा म्हणलं, जरा वाईट पाऊल पडण्याची शक्यता आहे असं वाटतं. ते तर ऐकून घेतलं, पण त्यांनी आमचं इतकं नामोनिशान चालू केलं सगळं बचका, की हे म्हणले गोसायचं माणूस म्हणले आमच्या पोरीबद्दल वाईट पाऊल पडते असलं बोललो. याला काय कोणी आया बहिणी आहेत का नाहीत, हट्ट करू थांब जीच बाबा. कुणी म्हणले तू काय म्हणलं अरे, म्हणले म्हणजे आमचे दोस्त कंप्लीट. म्हणलं नाही अरे असा प्रकार आहे ते, तुला काय बद्ध होतं का म्हणले सांगा म्हणून त्याच्यावर. नाही म्हणलं वाटलं आपलं सांगितलं, जाऊ दे ना मग, घालू दे ना मग, माय कशी घालायची तशी, तुला काय करायचं रे असं म्हणजे दोस्त कंपनी म्हणली मला. आणि योगायोग असं झालं की ते 4-8 दिवसाने ती पोरगी आणि ती मुलगा गेले, पळून गेले. पण पळून गेले तर ती काय राहिले बी नाहीत. एक 8-15 दिवस इकडं तिकडं फिरले, कुठं फिरले, त्यांचे पैसे घरातून उचकून घेऊन गेले, काही सोनं पूर्ण फिरून ना आणून सोडलं. त्या पोरगं झालं गायब, मुंबईला गेलं ते आलंच नाही पुन्हा. ही झालं एक घटना. त्यानंतर अशीच एक घटना, पण त्यावेळेस मग ही जी गोष्ट आता तुम्हाला सुरुवातीला जी सांगितली होती ती गोष्ट मला आठवायला लागली की आपण सांगताना कसं सांगायचं. तेव्हापासून जरा शिकलो मी. तर मग असाच एक प्रकार झाला. त्यावेळेस मग एक 4-8 महिने झाला असतील, अगर 4-5 महिने झाला की इथे आपल्या मंदिरातच आई वडील मुलीला घेऊन आली. तसं मुलीचं वय काही जास्त नव्हतं, 14-15 वर्षाच्या आत बाहेर असेल. म्हणलं काय होतं आहे म्हणजे नेमकं काय सांगा म्हणले. महाराज म्हणले, आता महाराज जरा बनेल झालेला होता ना, तर परिपक्व झाला आहे चांगला. म्हणलं काय झालं, तर म्हणले खातच नाही म्हणले काही, आणि उगं एकटीच बसले, कुठं म्हणणं नाही, काही बोललं की चिडचिड करायला लागली, अंगावर ठकसीन धाव आली, अशी उलटं बोलायली, असं होईल तसं होईल. तसं पोरगी एकुलती एक. मायपेक्षा ती बापालाच लई काळजी वाटायली. बघा महाराज काय, कोणी म्हणतं की तिला बाहेरली बाधा झाली, भूत लागलं आहे, अमुक लागलं आहे. कुठं गेली होती, तर म्हणले तिकडं तळ्याकडं गेले ते, तिकडं त्या ह्याला भवानी आईकडे गेले होते, पोरी ही
ती तेव्हापासूनच करायली तसं. बरं. मग मी ते पाहिलं भूताचं काय जे आपल्याला पाहिजे तेवढ्या गोष्टी, तर असं काही दाखवत नव्हतं त्याच्यामध्ये. हं? तर म्हणलं काय नेमकं कशाला भवानी नाही म्हणले ते हे होताना म्हणली भवानीला पाया पडायचं दसऱ्याच्या निमित्तानं. ते पाया पडायला गेले ते म्हणून बऱ्याच पोरी होत्या हे त्याच्याबरोबर गेली, ते काही एकटी नव्हती गेली म्हणली. म्हणलं, ठीक आहे. लावलं आम्ही ध्यान. आम्हाला दिसलं काय दिसायचं ते. म्हणलं हिला बाधा वगैरे काही नाही झालेलं, तसं काळजी करायसारखं काही नाही. हं? खाईल म्हणलं. हं? याचा ग्रहमान बिघडलं आहे म्हणलं, जरा काही ठराविक कालावधीसाठी ग्रह बिघडलेले तिचे. एखाद्या वेळेस कदाचित हिला हवा पालट होण्याची शक्यता आहे. हवा पालट होईल म्हटलं, अगर तुम्ही कोणी घेऊन जाल, कारण त्याशिवाय ती व्यवस्थित येणार नाही म्हटलं. कारण इथल्या वातावरणात थोडंसं ती जरा फिरवा म्हणलं बाहेर कुठं, म्हणजे ते होईल म्हणलं ठीक. असं काही विशेष असं काही झालं नाही. नाही पण बघा ना म्हणले अंगारा फिंगारा. मी लावलं अंगारा फिंगारा. आता लावायचं त्यांचं प्रोसेस तर करावं लागेल. केलं मी प्रोसेस त्यांचं सगळं. त्या बाईला आपल्या त्या मुलीला बोललो असं थोडंसं, काही बघितलं हात. आता जाणवलं मला काय जाणवायचं ते. पण पहिली जशी चूक झाली होती मागची, तशी चूक नाही बाबा करायची म्हणलं. आता तशी चूक दाखवायला ह्याच्यात बी, पण नाही सांगायचं म्हटलं. आता बस झालं म्हटलं. पहिलाच आपलं चांगला पचका केला होता, अजून कशाला करून घेऊ. कारण प्रत्येकाच्या आईवडिलाला आपलं लेकरू प्यारं असतं. त्याच्या विरोधात त्याचा दोष काढून जर बोललं तर त्यांना लई खटकते गोष्ट. ती खरं असलं तरी खटकतं ती, कारण त्या लेकरावर खूप विश्वास असतो. आमचं लेकरू त्यातलं नाहीच म्हणतं ती, असं असतं. ती फिट्ट बसलेलं असतं त्यांच्या डोक्यात, अजिबातच नाही म्हणून मान्यच करू शकत नाहीत, इतकं प्रेम असतं त्यांचं. त्याच्यामुळं म्हटलं नको सांगायचं काही, फक्त म्हणलं हवा पलट होईल म्हणलं ह्याचे, तसं योग आहे म्हणलं. आणि आला मग योग 10-15 दिवसाच्या आत बाहेरच. कसा योग आला. गेली एका बरोबर निघून रात्रीच. संडाचं निमित्त म्हणून बाहेर पडली, अशी संडासला चालली म्हणून ती गेली. मग ती गेलीच हवा पलट करायला. आता तुम्ही म्हणता ह्या गोष्टी का सांगायच्या, तर मंडळी आजकाल काय होईल, मोबाईल वगैरे ह्या गोष्टीनं, आणि बऱ्याच अल्पवयीन जी मुलं असतात मुली असतात, त्यांना काही कळत नाही. प्रेम वगैरे एवढा काही अर्थ नसतो कळत, जबाबदारी असतात काही नसतात. आणि ही जमाना आहे थोडा डिजिटल, मग बरेच जण आकर्षित होतात. शारीरिक आकर्षण असतं बी, नैसर्गिकरित्या ते, त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि फक्त एवढंच सांगायचं आहे की आपलं लेकरू मुलगा असेल अथवा मुलगी असेल, तर मुलगी असेल तर आईनं लक्ष ठेवावं, कारण आई ही जवळीक असते. आणि मुली बिघडण्याचं कारण फक्त आई आहेत माझ्या माहितीनं. तुम्ही कुठेही चौकशी करा अथवा म्हणजे पहा, तुम्ही निरीक्षण करा कुठलं, मुली जेवढ्या अशा प्रेम प्रकरणं अगर असले काही घटना घडल्यात, तर त्याच्या आया जबाबदार. आईला सर्वच माहीत असते, सर्वच, पण आई हे करते, पांघरून घालते. आईला माहीत आहे, कारण सतत आई जवळ असते ती व्यक्ती. तर आईला सगळ्यात जाणीव कळतात तिच्या. कशा कळतात, आता ती पांघरून घेते वरून, मध्ये मोबाईलमध्ये बघते, मध्ये वरून झाकून झोपले असं दाखवते. आई नसते का जवळ तिथं कुठं. असं वरी गुडघ्या दिसल्यानंतर असं वरी टेमचर हे असं कसं काय झोपली, मधून काय बारीकसं चमकत आहे का, याच्यावर लक्ष नसते का. आता ही रात्रीचे 2 बी वाजते, 1:30 बी वाजते, 12 बी वाजले, तरी ही मोदी काय करते नेमकं मोबाईलवर, माहीत नसते का. माहीत असते.
अगर कुठं गेली ती कुठं नाही हे त्या गोष्टी माहीत असतात, पण ते पांघरून घालते. पण हे पांघरून घाललेलं कधी ना कधी असं होतं की सगळं ते उघडं होतं आणि मग इजेचा कचरा होतो. तुम्हाला जर वाटत असेल ना तर आपलं लेकरू बिघडू नये तर लक्ष ठेवा, समजावून सांगा त्याला. हं? आता कसं असते, ह्या वयात म्हणलं की वय असतं ते बिघडण्याचंच वय असतं. समजा त्यांना कुठलंच काही नवीन व्यक्ती, समजा मुलींना मुलांविषयी आकर्षण, मुलांना मुलीविषयी आकर्षण ही साहजिक आहे, नैसर्गिक आहे, त्याच्यात काही ही नाही, होतं आकर्षण. पण ते आकर्षण असलं तरी ती जरा जपून सांगावं लागतं. कारण हे आकर्षण थोडंसं कमी झालं, वय थोडंसं वाढले, पुन्हा जरा होत नाही चुका अशा. ह्या काही ठराविक कालावधीतच, एक 13, 14, 15, 16, 20च्या आत बाहेरच असं चालतं ही कार्यक्रम. कारण हे नकळत होतं ते. फक्त लक्ष ठेवावं लागतं, समजावून सांगावं लागतं, भांडून नाही चालत त्यांच्याबरोबर. होतात मला हे सांगायचं का की लक्ष ठेवावं आपले लेकरं काय करते. मुलाच्या बाबतीत बी ते होतं, पण मुलांचं काय होतं ते वेगळं राहतं, एवढं काही त्यांचा पचका होतं. पण मुलीचं वेगळं असतं ते. समजा लग्नाच्या वगैरे काही भानगडी असतात पुढे, सोयरपणाच्या ही प्रॉब्लेम येतात ना. त्याच्यामुळं होतं तेवढं जपावं, ह्या गोष्टी लक्ष ठेवावं. आईनं मुलीकडे, आईनं मुलाकडे, वडिलांनं. आपलं पोरगं कुठं जातं आहे, कोण्या पोरायत मिसळतं आहे, कुठं धिंगाणा घालतं आहे. आता ते मागलं म्हणलं आहे की भवानी च्या माळाला गेलं होतं तर ते पूर्वीचा ग्रुप होतं, त्याच्या मागं पोरांचा ग्रुप होता, जे त्याचं फेंट लावलेलं ते त्याच्या ह्यानं गेलं होतं. मग ते त्यावर ती प्रेमात बिघडली होती ती. तसं तर हे कुठं जाते, म्हणजे कुठं काय होतं, मोबाईल कुठं चालतं, किती वेळ चालतो, काय होतो. आता तर अलीकडे काय झालं, हे लॉकडाऊनच्या हिशोबामध्ये मोबाईलचा अभ्यासासाठी वापर व्हायला म्हणून आईवडिलांनी दिले मोबाईल त्यांना. पण लेकरं त्या अभ्यासापेक्षा त्यांचा प्रेमाचा अभ्यास जास्त व्हायला लागला त्याच्यामध्ये. अहो मी माझ्या पाहण्यातले, हो तुम्हाला आता मंदिरात बसले, खोटं बोलत नाही, माझ्या पाहण्यातले प्रत्यक्ष 7वी 8वीच्या मुली, हो अगं मुलं, आता नको त्या गोष्टी मोबाईलवर चेक करतात, गाणे ऐकतात. मग हे आपण मोबाईल लक्ष ठेवणं गरजेचं आहे ना लेकराकडे. पुन्हा बिघडल्यास बोंबलायचं, असं झालं आणि तसं झालं. त्यापेक्षा आत्ताच थोडं काळजी केली तर नाही का चालत. अजून एक घटना अशीच झालेली. एक आमच्या संबंधित माणसं, ते 5 महिने खाली, तर ते आमच्या नातलगाच्या असल्यामुळे ते आपल्याकडे आले होते. त्यांनी ती मुलगी ती मोबाईल एकटे घ्यायची, बाहेर बोलायची, असं एकदा दोनदा माझ्या पाहण्यात आलं. ती मला मी लय बरं काय निरीक्षण करत असतो तर त्या करायचं. मी विचारलंच, मग तू बाहेर नाही म्हणले, रेंज येत नाही म्हणले, आतमध्ये रेंज येत नाही. म्हणलं रेंज येत नाही तर मध्येच बसेल ना मध्ये. आता माझ्या मोबाईलला येते रेंज आणि तुझ्या कसं काय मोबाईलला येत नाही. बरं ठीक आहे, जाऊ द्या. मग माझं मग तर तसं म्हणल्यानंतर मी लक्षात ठेवले. मग ती कुचू हळूहळू बोलायचं, हळूहळू बोललेलं मग तर संशय वाढतो जास्तच. हळूहळू बोललं ना की संशय वाढतो. ते हळूहळू बोलायचं. मग मी तिकडे गेल्यावर करायचं, मग लक्षात ठेवलं मी. मला संशय आला पण मी बोललो नाही, कारण मला पहिल्या लय घटनात असं शिक्षा बसलेली आहे. स्पष्ट बोललं की ते आई वडिलांना त्यांना राग येऊन सांगणं थोडंसं, पण मला आहे प्रॉब्लेम म्हणजे मला समजला. मग आलाच 2-4 महिन्यानं कार्यक्रम झालं, व्हायचं ते झालं. मग झाले बॉम्बा ठोकायला लागली, असं झालं. मग हे असं टाईमपासवर नेतात ते मुलं. आणि ह्या गोष्ट बोललो घरी त्यांना की तुम्ही अगोदर बी झालं, मला माहीत होतं म्हणलं अगोदर असं तुम्ही लक्ष नाही. मग आता मुलं मुली बोलत नसतात का म्हणले, पण आम्हाला काय माहिती की असं होईल म्हणून. अरे बाबा बोलतात म्हणजे कशामुळे बोलतात, ते अभ्यासाचं आणि तुझं काय ह्याचं कायच असतंय त्याच्यातच, बोलण्यातच होतं ना. का तेच बोलत असेल का काही प्रेमाचं थोडंच बोलत असेल. पण ती तुझा कसा अभ्यास, तू काय पाठ केलं, तुला काय आवडतं, मला काय आवडतं, नाही असल्याच होतं ना बोल. बोलण्यातूनच जमतं ना. बोललं म्हणून काय झालं असं म्हणालं.
मला बोलणं म्हणून हे काय असं झालं. तर सगळ्या गोष्टीतून सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आता काय केलं की स्पष्ट बोलायचं जरा कमी केलं आहे, पण कधीमध्ये होतं माझ्याकडून गलती, फटकीने बोलून जातो, पण त्याचा लय पश्चाताप होतो, एवढं मला कळलं आता बी. तर आपला विषय होता की भविष्य कुठलं कुणाचं काय असेल घटना तर कसे सांगावी. आणि त्याच्याबरोबर हे दुसऱ्या गोष्टी आपण काही सांगितल्या. तर एवढंच सगळ्या पालकांना विनंती, आईवडिलांना, की मुलींचं लक्ष जे थोडंसं वाटं लागलं तर लक्ष ठेवा, समजावून सांगा, अभ्यासात लक्ष घाल म्हणावं लागतं. मुलांच्या बाबतीत वडिलांनी लक्ष ठेवावं, म्हणजे पुढच्या काही घटना, वाईट घटना होतात, जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं अभ्यासातलं. ह्या असल्या गोष्टीमुळं अभ्यासात लक्ष लागत नाही, काही नाही, चंचल मन असतं. त्यासाठी आपलं लक्ष केंद्रित व्हावं, यासाठी जरा तुम्ही दुर्लक्ष करू नका पालकांनी, एवढं सांगायचं. तर असं खूप वेळ चालला आहे आपला. तर हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत बघतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.